नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत ते शिवसेना विरुद्ध शिवसैनिक या अनुषंगाने। हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की सध्या शिवसेनेच्या सैनिकांमध्ये अस्वस्थता दिसते। त्याची अनेक कारणे आहेत। त्यामध्ये मुख्यतः जनसामान्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना, जनप्रतिनिधींना मंत्रिपद मिळत नाही अशा स्वरूपाची एक चर्चा। इतकंच नाही तर अनेक वेळेला शिवसेनेनं जो स्टँड घेतला, जी भूमिका घेतली, ती सातत्याने शिवसेना भूमिका बदलते आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे अशा स्वरूपाचं वातावरण आहे। इतकंच नाही, इतर अनेक असे मुद्दे आहेत की जे सध्या शिवसेनेच्या अडचणीचे होऊ पाहत आहेत। काय प्रमुख मुद्दे आहे तिच्यावर नजर टाकूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूया। शिवसेनेनं जनतेतून मंत्री निवडायला हवेत का? हा प्रमुख मुद्दा आहे आजच्या चर्चेचा। शिवसेनेत भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे का? शिवसेनेनं भाकरी फिरवावी का? मंत्रिमंडळात बदल न झाल्यास शिवसेनेत फूट पडू शकते का? आणि शिवसेनेच्या धरसोड वृत्तीनं शिवसैनिक अस्वस्थ आहेत का? सातत्यानं अनेक भूमिका शिवसेनेनं घेतल्या आणि त्या बदलल्या आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक अस्वस्थता जी आहे ती सातत्यानं जाणवते। याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी म्हणून आज आपल्याबरोबर पाहुणे आहेत आशिष जयस्वाल, माजी आमदार आहेत शिवसेनेचे। 5 टर्म ते रामटेक या मतदारसंघातून निवडून येत राहिले। अत्यंत युवा आणि आक्रमक आमदार म्हणून ते ओळखले जातात। गणेश हाके भाजपचे प्रवक्ते आहेत, तेही आपल्याला मुंबईतून आपल्याबरोबर असतील। राहुल नार्वेकर जे माजी शिवसैनिक आहे आणि सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहेत, तेही आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की मुख्यतः शिवसेना कुठे चुकते, त्यांच्यासारखा नेता कार्यकर्ता हा शिवसेना का सोडतो। आणि त्याचबरोबर संदीप आचार्य, ज्येष्ठ पत्रकार, जे शिवसेना आणि मंत्रिमंडळ या दोघांमधल्या घडामोडी या सातत्यानं अत्यंत जवळून पाहताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। सर्वात अगोदर आपण संदीप आचार्य यांच्याकडे जाऊयात, त्यांच्यापासून चर्चेला सुरुवात करूयात। संदीपजी, काय प्रमुख बाबी आपल्याला पाहायला मिळत आहे? शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे, विधिमंडळाच्या आवारात ती स्पष्टपणे व्यक्त होताना दिसते। कॅमेऱ्यासमोर येऊन शिवसैनिक ती व्यक्त करत नसेलही, मात्र त्याच्यामध्ये कुठे ना कुठे एक अस्वस्थता जाणवते। ती तुम्हाला जाणवली का आणि त्यामागची काय कारणं वाटतात? निश्चितपणे शिवसेनेच्या आमदारांमध्ये पराकोटीची अस्वस्थता आहे। याच्यामध्ये मुख्य भाग जर आपण बघितला तर शिवसेनेचे ज्येष्ठ जेवढे आमदार आहेत हे सगळे परिषदेमध्ये आलेले आहेत, लोकांमधून निवडून आलेले त्याच्यामध्ये फारसे नाही आहेत। विधानसभेमध्ये किंवा मंत्रालयात सुद्धा जर आम्ही बघितलं, आपण जर बघत असू तर शिवसेनेचे सुभाष देसाई असतील, दिवाकर रावते असतील, दीपक सावंत असतील किंवा रामदास कदम असतील, या मंत्र्यांकडे तुम्हाला लोकांची गर्दी, शिवसैनिकांची गर्दी फारशी दिसत नाही आहे। आमदार मंडळींची भूमिका किंवा भावना खासगीमध्ये आमदार सातत्याने जेव्हा आमच्याकडे व्यक्त करतात, त्यांच्या कार्यकर्त्यांकडे व्यक्त करतात की ही मंत्रिमंडळी आमची कामं करत नाहीत। मंत्र्यांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री आमचं काम करत नाही। आता ह्याच्यामधलं कोण खरं कोण खोटं हा वेगळा भाग आहे, परंतु शिवसेनेच्या आमदारांकडे गर्दी नाही हे वास्तव आहे। खरं म्हणजे एखादी व्यक्ती मंत्री बनते तेव्हा किमान 5-50 लोक तरी कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला असणं अपेक्षित आहे। एकेकाळी शिवसेनेच्या शाखांवर गर्दी दिसायची, आमदारांकडे गर्दी दिसायची, नगरसेवकांकडे गर्दी दिसायची। मग या महाराष्ट्रातल्या 4 प्रमुख मंत्र्यांकडे गर्दी का दिसत नाही? एक याच्यातला मुख्य भाग असा होता की ही जनतेतनं आलेली नाही आहे। बरेच वेळेला असं दिसतं की हे मंत्रालयातही क्वचितच दिसतात, विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स किंवा सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या तर त्या बाबतीमध्ये आमदार मंडळींमध्ये शिवसेनेच्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। वेळोवेळी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख ही नाराजीची वाफ दूर करण्याचा प्रयत्न करतात, पण आता जर आपण बघितलं तर आगामी काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये किंवा देशामध्ये सगळीकडे मोदी लाट जी आलेली आहे, नगरपंचायतीपासून जिल्हा परिषदांपर्यंतचे निर्णय बरेच काही सांगून जात आहेत। अशा वेळेला लोकांमधून आलेले आणि चांगलं काम करणाऱ्या आमदारांना जर मंत्रिपदाची संधी मिळाली नाही तर लोकसभा निवडणुका किंवा त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला खूप अडचण होऊ शकते। ही बाब लक्षात घेऊन पक्षाला आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। अगदी पक्षाला आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे आणि त्याच अनुषंगानं आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आणि या बैठकीत फैसला केला जातोय की कशा स्वरूपामध्ये हा फेरबदल होऊ शकतो। जी अस्वस्थता आहे ती शांत करण्याचा प्रयत्नही हा मानला जातोय। आपण आशिष जयस्वाल यांच्याकडे जाऊयात। अत्यंत जुने जाणते असे म्हणून आमदार ते म्हणून ओळखले जातात। विदर्भात ज्या स्वरूपाची अत्यंत दयनीय परिस्थिती सध्या पाहायला मिळते शिवसेनेची, त्या अनुषंगानेही आणि महाराष्ट्रातली अस्वस्थता, आशिषजी, का म्हणून शिवसेनेची ही परिस्थिती तयार झाली? तुम्ही स्वतः शिवसैनिक म्हणून ही अस्वस्थता तुम्हाला जाणवते का? आणि मंत्री खरोखर शिवसैनिकाचं, शिवसेनेच्या आमदाराचं काम करत नाही अशी परिस्थिती आहे का?
नाही, मला मुळातच म्हणजे ही जे चर्चेचा विषय हे हे ऐकूनच आश्चर्य वाटलं की एखाद्या पक्षाच्या अंतर्गत विषयावर अशा पद्धतीने एका चॅनलवर चर्चा करणं हे कुठल्याही दृष्टीने मला एक प्रवक्ता म्हणून योग्य वाटत नाही. आणि शेवटी ही जी अस्वस्थता आहे किंवा हे काही जे आपलं वक्तव्य आहे हे आपलं ऑब्झर्वेशन कदाचित असू शकतं किंवा आपल्या चर्चेचा विषय असू शकतो. शिवसेनेमध्ये सर्व काही एकदम निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज आहे. शिवसेनेमध्ये माननीय पक्षप्रमुख यांच्या आदेशाच्या बाहेर कोणताही शिवसैनिक काम करत नाही आणि जे काही घडामोडी पक्षामध्ये अंतर्गत घडतात त्याची वाच्यता एका चॅनलवर करणे मला शक्य नाही. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही चर्चा मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत आहे तशी काही तेवढी वस्तुस्थिती नाही. शिवसेनेमध्ये ज्या लोकांना मंत्रिपद दिलेलं आहे ते लोकसुद्धा वारंवार असंख्य वर्षापासून पक्षासाठी त्यांनी आपले योगदान दिलेलं आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते पक्षासाठी काम करत आहे आणि माननीय उद्धवजी मंत्रिपद शेवटी कोणाला द्यावं हा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे आणि त्यामुळे पक्षप्रमुख जो काही निर्णय त्यांनी पूर्वी घेतला किंवा जे काही निर्णय ते भविष्यात घेतील ते पक्षाच्या हिताच्या दृष्टीनेच घेतील. आणि म्हणून अशा पद्धतीने एकदम काही खूप जास्त अस्वस्थता आणि खूप ज्या पद्धतीने चित्र आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात तशी काही वस्तुस्थिती नाही. जी काही चर्चा बैठकी आहे तो नियमित बैठकीचा प्रकार आहे. अधिवेशन सुरू होतं, अधिवेशनाच्या पूर्वी चर्चा होत असते, अधिवेशनाच्या नंतरसुद्धा एकंदरीत आमदारांच्या जे काही भावना आहेत ते पक्षप्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ऐकून घेतात आणि त्यामुळे ही नियमितपणे जी काही चर्चा बैठक होत असते त्याला काही वेगळं स्वरूप आशिषजी, देणं चला आणि आपण असं मान्य काही करूयात होणार की ही नियमितपणे होणाऱ्या बैठकीचा एक भाग म्हणून आजची बैठक आहे. पण अशा परिस्थितीमध्ये शिवसेना एकीकडे म्हणते की जर कर्जमाफी कर्जमुक्ती झाली नाही तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल. महापालिका निवडणुकांच्या अगोदर करण्यात आलेली ही घोषणा, आता अधिवेशन संपत आलं, कर्जमुक्ती होईल अशी परिस्थिती दिसत नाही. ज्या स्वरूपाच्या घोषणा उद्धव ठाकरेंनी केल्या त्या पूर्णत्वाला जात नाही. आपण विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहू, सभागृह चालू देणार नाही अशा म्हणणाऱ्या शिवसैनिक आणि शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला. अशा परिस्थितीमध्ये जर शिवसेना सातत्याने यू टर्न घेत असेल आपल्या भूमिकेतून तर त्यातून शिवसेनेच्या विश्वासार्हतेबद्दल जे प्रश्नचिन्ह तयार झालंय त्याचं उत्तर काय तुमच्याकडे? नाही, बघा की शिवसेना ही कर्ज म्हणजे हा सुद्धा एक चर्चेचा भाग असू शकतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जे आश्वासन दिलं आणि भविष्यामध्ये सरकार ही कर्जमाफी करणार आहे या संदर्भामध्ये जी काही वाच्यता काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली आणि त्यावर पक्षाच्या आमदारांच्या काय भावना आहेत, त्यांनी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं त्याच्यामुळे मेसेज जात आहो, शिवसेनेची जी शेतकऱ्यांसाठी जी लढाई आहे ती भविष्यामध्ये त्याची दिशा कशा पद्धतीने ठेवली पाहिजे अशा पद्धतीची असंख्य चर्चा आमदारांच्या आणि पक्षप्रमुखांच्या चर्चेमध्ये बैठकीमध्ये होत असते. आणि राहिला प्रश्न शिवसेनेचं विधानसभेतील भूमिकेचं, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की शिवसेनेने कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जी काही भूमिका घेतलेली आहे ती काही आज घेतलेली नाही किंवा सरकारच्या विरोधात जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन काही वक्तव्य करायचं अशी त्याच्यामागची भूमिका नाही. तर जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरकार महाराष्ट्रात होती तेव्हा माननीय उद्धवजींनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये देता की जाता म्हणजे कर्जमाफी देता की जाता अशा पद्धतीचं आंदोलन केलं, कर्जमुक्तीचे मेळावे घेतले, संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले, मोठे मोठे मेळावे, प्रचंड मोठे मोठे मेळावे, 7-12 कोरा करण्यासंदर्भात माननीय उद्धवजींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात असताना केली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जेव्हा शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली तेव्हा समर्थन देत असताना आमच्या देखील काही अटी शर्ती होणं समर्थन देणाऱ्या पक्षाचे असू नये का? मग शिवसेनेने जी वाच्यता पब्लिकच्या समोर जनतेच्या समोर केली होती की आमची सरकार महाराष्ट्रात, म्हणजे आम्ही एकटेच नाही तर भारतीय जनता पक्षाने सुद्धा आमच्यासोबत 15 वर्षाच्या लढाईमध्ये 7-12 कोरा करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे शिवसेनेने जी काही भूमिका घेतलेली आहे आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी एखादा समजा आश्वासन दिलं असेल किंवा काही चर्चा अंतर्गत पक्षप्रमुखांची आणि त्यांची झाली असेल किंवा शिवसेना भाजपची झाली असेल आणि त्याच्या संदर्भामध्ये मॉडेल डिसाईड होत असेल ते एकदम काही टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. गरज पडली शेतकऱ्यांच्या हितासाठी तर शिवसेना टोकाची भूमिका सुद्धा घेईल. आशिषजी, अगदी मला तुमची अडचण समजू शकते. तुम्ही शिवसेने म्हणून अगदी टोकाची भूमिका पक्षाच्या विरोधात घेऊ शकत नाही, सत्तेच्या विरोधात तर तुमचा पक्ष घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. अगदी जरी तुमची नाराजी असली तरी तुम्ही ती व्यक्त करू शकत नाही, अडचण समजू शकतो. आपण राहुल नार्वेकरांकडे जाऊयात. राहुल नार्वेकरजी, 30 दिवसाचं नोटीस देणारा या सरकारला कोण होते? तर ते उद्धव ठाकरे होते. नोटीस देऊन आता 3 महिने होत आले, अजूनही सरकारचा पाठिंबा काही काढून घेतला गेलेला नाही आणि देता की जाता अशी भाषा करणारे
अजूनही त्याच सरकारमध्ये मंत्रिपदावर बसलेले आहेत आणि आता मंत्रिपदं बदलावे लागतील अशा स्वरूपाचं चित्र तयार झालंय. एक माजी शिवसैनिक म्हणून आणि आत्ता विरोधी पक्षाचे नेते म्हणून तुम्ही शिवसेनेच्या भूमिकेकडे कसं बघता? सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, एखाद्या सत्ताधारी पक्षात त्या पक्षाचं मंत्रिपद कोणाला द्यावं, त्या पक्षाचा मंत्री कोण असावा, हा संपूर्ण निर्णय हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असतो. त्या पक्षातील पक्षाध्यक्ष असतील, त्या पक्षातील कार्यकारी बॉडी जी असेल त्या विषयात निर्णय घेते. माझ्या मते शिवसेनेत आज असणारी अस्वस्थता केवळ शिवसेनेच्या आमदारांमधला मंत्रिपदाचा विषय नसून एकूण शिवसेना सैनिकांमध्ये जे कन्फ्युजन क्रिएट केलं गेलं आहे तो खरा मुद्दा आहे. आज सरकारमध्ये राहून सरकारचा विरोध करणं, आज सरकारच्या विरुद्ध भूमिका घेणं पण सरकारमधनं बाहेर न पडणं, या सगळ्या विषयांमुळे सामान्य शिवसैनिकाची जी कोंडी झाली आहे, समाजात मतदारसंघात जे तोंड सामान्य शिवसैनिकाला द्यावं लागतं आहे, त्यामुळे शिवसैनिकाची सर्वात जास्त कोंडी झाली आहे आणि तो आक्रोश, तो राग आज शिवसैनिक व्यक्त करत आहेत. राहिला प्रश्न मंत्रिमंडळाचा, मंत्री कोणाला करायचं कोणाला करू नये या विषयात मला वाटतं आपण जसं सांगितलं की परिषदेतले 4 कॅबिनेट मंत्री आहेत, बाकी उरलेले 6-8 मंत्री आहेत ते खालच्या आमच्या विधानसभेतले आहेत. पण खऱ्या अर्थाने मंत्रिपदावरून सामान्य शिवसैनिकाला काही फरक पडत नाही. पण निश्चितपणे जनतेतून निवडून आलेले काही आमदार असतील किंवा असे काही आमदार असतील ज्यांनी विधानसभेच्या निवडणुका ते हरल्या पण त्यांना संधी दिली गेली, या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे नवनिर्वाचित निवडून आलेल्या आमदारांमध्ये एक डिमॉरलायझिंग फॅक्टर निर्माण होऊ शकतो. याबद्दल कुठचाही वाद नाही. पण परत वस्तुस्थिती हीच आहे की आत्ताच आपल्याला सांगण्यात आलं, संदीपजी पण म्हणाले की मंत्र्यांकडे ती गर्दी दिसत नाही, मंत्र्यांकडे लोक तेवढी वावरताना दिसत नाहीत. बघा, ह्या 4 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 2 कॅबिनेट मंत्री यापूर्वी जनतेतून निवडून आले होते. अगदी त्यावेळेला जेव्हा मंत्री नव्हते तेव्हा साधे आमदार असतानाही या लोकांकडे भरपूर गर्दी, लोक जात होती. पण आज मंत्री झाल्यानंतर यांच्याकडची ॲक्सेसिबिलिटी जी म्हणतो आपण ती संपूर्णपणे बंद झाली आहे. सामान्य शिवसैनिक यांच्यापर्यंत पोचू शकत नाही आणि पोचला तरी त्याला सिरियसली घेतलं जात नाही अशी सातत्याने तक्रार असते. म्हणून त्यांची कामं होत असतील न होत असतील हा वेगळा भाग, पण त्यांच्यापर्यंत पोचणंच एवढं अवघड झालंय या मंत्र्यांपर्यंत की सामान्य शिवसैनिक या सगळ्यातून त्रस्त झालाय. आशिषजी, ही जी भावना आहे ती तुम्हाला योग्य वाटते का? अगदी थोडक्यात सांगा, तुम्हाला योग्य वाटते ही भावना की ऍक्सेस मिळत नाही मंत्र्यांपर्यंत? नाही, जे अजूनही शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यापैकी एकनाथ शिंदे, विजय शिवतारे, संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर असे अनेक लोक हे विधानसभेतून निवडून आलेले मंत्री झालेले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांना मंत्रिपद मिळाले नाही असं जो चित्र निर्माण करण्यात येतो ती वस्तुस्थिती नाही आहे. म्हणजे स्वतः सुभाष देसाई साहेब किंवा रामदास कदम साहेब हे सुद्धा किंवा विधानसभेतून अनेकदा निवडून आलेले आहेत. पण कामं होत नाही शिवसैनिकांचे यांच्या माध्यमातून. मग त्यांच्याकडे मे बी भाजपची सत्ता आहे, भाजप त्यांना अधिकारच देत नसेल, त्यांची कामं होऊच देऊ शकत नसेल अशी ओरड असू शकते, पण कामं होत नाही हे खरं आहे का? हा विषय निश्चितच चर्चेचा होऊ शकतो की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेमध्ये असलेले संबंध किंवा त्यामध्ये काही प्रमाणात आलेली कटुता की विधानसभेमध्ये शिवसेनेच्या समर्थनाने भारतीय जनता पक्षाची सरकार असताना शिवसेनेला जो मानाचा स्थान मिळाला पाहिजे, आमदारांना जे कामं व्हायला पाहिजे ती कामं निश्चितपणे व्हायला पाहिजे, ही जी आमदारांची भावना असेल त्या संदर्भामध्ये निश्चितच काही चर्चा होऊ शकेल. आणि या संदर्भामध्ये जी काही पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये आपल्या आमदारांना कशा पद्धतीने मतदारसंघाच्या विकास कामांना न्याय देता येईल, वेगवेगळ्या मतदारसंघाच्या विविध विकास कामांना कसा निधी उपलब्ध करून देता येईल, त्यांची कामं कशी होतील हे सुद्धा चर्चेचा विषय. त्यामुळे एकदमच काही अशा पद्धतीचं काही एकदम असंतोष. आपण हाकेंकडे जाऊयात. हाकेजी, एक भावना जी मुख्यतः व्यक्त होतीये, भाजपचं सरकार आहे, शिवसेनेचं मंत्री आहे, पण मंत्र्यांजवळ काही अधिकारच नाही आहेत. कारण
शिवसेनेनं जर एखादी प्रस्ताव आणला तर तो मंजूरच होत नाही, तर पुढे घेऊन जात नाही आणि त्यातून शिवसैनिकांची कामं काही होत नाही आणि त्यातून निर्माण झालेली ही अस्वस्थता आहे. तुम्हाला मान्य आहे का भाजप म्हणून? निलेश, खरं म्हणजे आजची जी चर्चा आहे ती प्रामुख्याने शिवसेनेच्या अंतर्गत म्हणा किंवा पक्षांतर्गत ज्या काही हालचाली आहेत किंवा जे काही धोरणात्मक स्वरूपाचे निर्णय घेतले जाणार आहेत त्या संदर्भातली ही चर्चा आहे. आता खरं म्हणजे विनाकारण आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि मग त्याच्यात मग शिवसेना म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं आणि किंवा भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे मंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांची किंवा आमदारांची कामं करत नाहीत किंवा त्यांना अधिकार दिले जात नाहीत अशा स्वरूपाची जी काही बाहेर आणि वर्तमानपत्रातून किंवा माध्यमातून जी चर्चा होती ती अत्यंत चुकीची आणि मला असं वाटतं की ती योग्य अशा स्वरूपाची चर्चा नाही. मुळात आपण ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की कॅबिनेट दर्जाचा मंत्री आणि राज्यमंत्री याच्या अधिकारामध्ये एक डेलिगेट केले जातात, अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं जातं. मुळात राज्यमंत्र्याला काहीही अधिकार असत नाहीत घटनात्मक अशा स्वरूपाचे. त्याला ते कॅबिनेट मंत्र्यांनी पॉवर म्हणजे डेलिगेट केले पाहिजेत, त्याला दिले पाहिजेत अधिकार. आणि हे अधिकार देत असताना आत्तापर्यंत आपण जर मागचा जर संबंध महाराष्ट्रामधल्या या मंत्रिमंडळाचा जर आपण थोडासा आढावा घेतला तर हे सरकार 1995 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं. त्यावेळेला मुख्यमंत्री शिवसेनेचा होता, उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होता. आज जी खाती म्हणजे तो एक पॅटर्न ठरवून देण्यात आलेला होता. तो जो 1995 साली जो पॅटर्न ठरवण्यात आलेला होता आणि जी खाती ठरवण्यात आलेली होती तीच खाती आज या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे हे सरकार आल्यानंतर सुद्धा तशाच स्वरूपात तुम्ही म्हणतात पॅटर्न पाळला गेला. उपमुख्यमंत्री पद दिलं नाही ना तुम्ही. गृहमंत्री पद जे भाजपला दिलं होतं ते तुम्ही दिलं नाहीत ना. उपमुख्यमंत्री पद तयारच केलं नाही. उत्तर प्रदेशात तुम्ही 2 उपमुख्यमंत्री पद तयार करतात, राज्यात करतच नाही. हा शिवसेनेचाच आरोप आहे भाजपवर. आणि ऐकून घ्या, नाही 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की ज्या पद्धतीनं हे मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे, मंत्रिमंडळाच्या सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे तुम्हाला की शिवसेना आमच्या बरोबर नव्हतीच आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सोबतच्या मंत्र्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेऊन सरकार स्थापन झालेलं होतं आणि त्यानंतर काही दिवसानंतर शिवसेना या सरकारमध्ये सामील होण्याचा शिवसेनेने निर्णय घेतलेला होता. त्यामुळं या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रीपद इव्हन अनेकदा कधी कधी एका पक्षाचे सरकार असू शकतात. आता आमचे उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे आमच्या बलबुत्यावरती आमच्या ताकदीवरती सरकार येऊन सुद्धा तिथं आम्ही मुख्यमंत्री आणि 2 आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री निर्माण करत. उपमुख्यमंत्री ही एक गरज असते, ती निर्माण करण्याची आवश्यकता असेल तर केली जाते, अदरवाईज करण्याची आवश्यकता असत नाही. या सरकारमध्ये अशा स्वरूपाचं उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्याची आवश्यकता वाटली नाही म्हणून ते उपमुख्यमंत्री पदाचं पद निर्माण करण्यात आलेलं नाही. आशिषजी ते म्हणतात की आम्हाला गरज वाटली नाही म्हणून तुमच्याकडे उपमुख्यमंत्री पद असो किंवा गृहमंत्री पद दिलेलं नाही. त्यातून एक शिवसैनिक म्हणून, एक माजी आमदार म्हणून काय भूमिका आहे तुमची? या माध्यमातून शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून शिवसेनेची अंतर्गत कुरबुरी जी आहे, कारण सत्ता आली पण सत्तेबरोबर येणारी जी ताकद असते, जो अधिकार असतो तो अधिकार मिळाला नाही म्हणून आजची ही परिस्थिती तयार झाली आहे शिवसेनेत. नाही तरीही तुम्हाला मी सांगितलं की आतापर्यंत आपण बघितलं की आपण ज्या पद्धतीच्या चर्चा आपण माध्यमातून करतो आहोत की शिवसेना नाराज आहे, शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत. हाके साहेब, मला 1 मिनिट आशिषजींची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊ. मी परत येतो तुमच्याकडे. आशिषजी, मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत आणि या मंत्रिमंडळाच्या मध्ये शिवसेनेचे सगळे मंत्री प्रत्येक शासनाचा झालेल्या निर्णयामध्ये सहभागी आहेत. अगदी त्यांनी कुठेही अशा स्वरूपाची पण शिवसैनिकाला काय वाटतं आपण ती प्रतिक्रिया घेऊत ना. आशिषजी, तुमची काय प्रतिक्रिया या मुद्द्यावर? नाही मला बोलू द्या. हाके साहेब, आपण आशिषजींची प्रतिक्रिया घेऊ. मी हे वस्तुस्थिती आहे आणि हे मी काही नाकारलं तरी हे बिलकुल महाराष्ट्राच्या जनतेलाही माहीत आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व प्रतिनिधीलाही माहीत आहे आणि एक शिवसैनिक म्हणून माझा देखील हा मत आहे की 95 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे 64 आमदार होते आणि 64 आमदार असताना ज्या पद्धतीचे खाती आम्ही भारतीय जनता पक्षाला PWD, इरिगेशन, वित्त, फायनान्स आणि सर्व महत्त्वाचे खाते भारतीय जनता पक्षाला आम्ही दिली होती
आणि आपल्या सहकारी पक्षाला सन्मानाची वागणूक देऊन 5 वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये 95 ते 99 मध्ये सरकार स्थापन आपण केली अगदी. आणि कशा पद्धतीने ती सरकार चालवण्यात आली, कशा पद्धतीने महाराष्ट्राला मोठ्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम त्या संदर्भामध्ये PWD मिनिस्टरपासून की सर्व मंत्र्यांनी यात झालं, हे याचे सर्व आपण साक्षीदार आहोत. राहिला प्रश्न, आजच्या तारखेला शिवसेनेचे 63 आमदार आहेत आणि जेव्हा 15 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं, जरी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युती तुटली होती, तरी देखील या एकदा भारतीय जनता पक्षाने बहुमत नसताना सत्ता स्थापन केलं आवाजी मतदानाच्या जोरावर आणि त्या आवाजी मतदानामध्ये त्यांच्याकडे बहुमत होता नव्हता, कोणी त्यांना कोणचे 145 आमदार होते ते काही नावं ते त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला तयार नाही आहे. तरी देखील किमान ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं, पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी शिवसेनेने या सरकारला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रीपद नाही द्यायचं अशा पद्धतीची भूमिका घेतली. स्वतः मात्र जम्मू काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि उत्तर प्रदेशमध्ये काय झालं हे स्वतः माननीय गणेश हाके साहेबांनी कबूल केलेलं आहे. तर मित्रपक्षाला, सहकार्य पक्षाला ज्या पद्धतीने वागणूक द्यायला पाहिजे ती वागणूक शिवसेनेला निश्चितपणे भारतीय जनता पक्षापासून मिळत नाही. हे मी नाकारला किंवा मी हो म्हटलं याच्यातून काही वस्तुस्थिती बदलणार नाही आहे. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला अनुभवाला येत आहे, शिवसैनिकाला अनुभवाला येत आहे. भारतीय जनता पक्षाने जरी याला नकार दिला परंतु 63 आमदार असताना ज्या पद्धतीने सत्तेमध्ये स्थान द्यायला पाहिजे, परंतु तरी देखील राज्याच्या जनतेच्या हितासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये कर्जमुक्ती करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या, अशा पद्धतीचे विविध प्रश्नांच्या आधार धरून अशा पद्धतीचं समर्थन शिवसेनेने दिलं आहे. आणि माननीय पक्षप्रमुख आमदारांशी चर्चा केल्यानंतर काय कशा पद्धतीची भावना आणि काय नेमकं करावं, आमदारांची बाजू आणि मंत्र्यांची बाजू जी आहे ती उद्धव ठाकरे ऐकून घेत आहेत आणि त्या माध्यमातून मुख्यतः जी अस्वस्थता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेत अस्वस्थता आहे हे मात्र मान्य करावंच लागेल. तळागाळाचा कार्यकर्ता याला सत्तेकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत नाही आणि इतकंच नाही तर ज्या स्वरूपात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती तीही दिसत नाही. जी भूमिका घेतली जाते त्यावर सातत्यानं घेतला जातो तो U-टर्न आणि त्यातून मग शिवसैनिक जो जमिनीवर काम करतो त्याला सर्वसामान्य जनतेला तोंड दाखवता येत नाही अशी परिस्थिती तयार होते. याच अनुषंगाने आपण चर्चा करत राहणार आहोत. मात्र त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत रहा लक्षवेधी. आपण या अगोदरच्या सेगमेंटमध्ये चर्चा करत होतो त्यामध्ये आशिष जयस्वाल यांनी थेटपणे 63 आमदार आहेत, मात्र सत्तेतला जो वाटा मिळायला हवा तो भाजपनं सेनेला दिलेला नाही अशा स्वरूपाची भूमिका, मत हे व्यक्त केलं आणि त्यातून एक अस्वस्थता, सत्ता आली मात्र अधिकार आला नाही अशा स्वरूपाची जी आहे ती पाहायला मिळते. पण यातून जी अस्वस्थता तयार झाली आहे यातून शिवसेना येत्या काळात कोणत्या मार्गाने जाईल? शिवसैनिक हा फुटीच्या वाटेवर आहे का? शिवसेनेचे काही आमदार हे शिवसेनेपासून दूर जातील का? अशा स्वरूपाची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात, विधिमंडळाच्या आवारात आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळते. आपण पुन्हा एकदा आचार्यांकडे जाऊयात, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की मुख्यतः ही जी अस्वस्थता आहे, आपण हे तर मान्य करतोच की अस्वस्थता आहे, येत्या काळामध्ये शिवसेनेत उभी फूट पडताना आपल्याला या अस्वस्थतेतून पाहायला मिळेल का? मग आजपासूनच्या चर्चेमध्ये 2-3 मुद्दे प्रमुख आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या आमदारांचं म्हणा, मंत्र्यांची म्हणा, कामं करतात की नाही करतात. तर नीट योग्य प्रकारची जी कामं आहेत ती करण्यामध्ये मुख्यमंत्री कायम सकारात्मक आहे असं एकूण चित्र आहे. ते शिवसेनेच्या मंत्र्यांनाही मान्य आहे आणि खाजगीमध्ये ते मान्यही करतात. आता सगळीच कामं म्हणजे आता बरेच वेळेला काय होतं की बदल्या अशी बरीचशी कामं असतात की काही गोष्टी होऊ शकतात, काही होऊ शकत नाहीत. पण एक इथे मान्य करावं लागेल, शिवसेनेचे जे विधान परिषदेतले मंत्री आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं फारसं योगदान दिसलं नाही. भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने नीटनेटकं काम केलं, त्यांचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, हे सगळं सर्व शक्तीनिशी जे तुटून पडले होते, त्याच वेळेला विधान परिषदेतले मुंबईतले सुभाष देसाई असतील, दीपक सावंत असतील, रामदास कदम असतील, ही सगळी मंडळी जी आहेत किंवा रावते असतील, ही मतदारसंघामध्ये तळागाळात ज्या पद्धतीने फिरणं अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने त्यांनी पक्षाला ताकद देऊन जागा निवडून आणणं अपेक्षित होतं, त्याच्यामध्ये ते फेल ठरल्याचं दिसतंय. ती एक मोठी नाराजी आमदारांमध्ये, विभाग प्रमुखांमध्ये, शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. एक
नंबर 2, शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना खातेवाटप हा एक वेगळा मुद्दा राहिला, पण मिळेल त्या खात्याचं चीज करून दाखवता येणं शक्य आहे. परिवहन आणि आरोग्य खातं ही अशी 2 खाती आहेत की ज्याच्यातनं तुम्ही लोकांमध्ये मॅक्झिमम उत्तम प्रतिमा निर्माण करू शकता, त्याचा पक्षाला मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्टेज मिळू शकतो. तिसरा मुद्दा जो फूट पडण्यासंदर्भातला आहे, तर मला तुर्तास याच्यामध्ये फूट पडण्याचा काही विषय दिसत नाही आहे, कारण अजूनही इलेक्शनचा लांब आहे. पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुका येतील, लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका होतील. पण एक मात्र निश्चित आहे, आता संजय राठोड सारखे जे शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या मतदारसंघात अगेन्स्ट द ऑड जाऊन प्रचंड ताकद दाखवून जास्तीत जास्त जागा आणल्या, त्यांनी जिल्हा परिषदांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली. अशा कामगिरी करणाऱ्या लोकांना किंवा माझ्या मते आजही शिवसेनेमध्ये जिल्हावार नेतृत्व उभं करणं जे गरजेचं आहे किंवा विभागवार नेतृत्व उभं करणं गरजेचं आहे, त्यांना ताकद देणं गरजेचं आहे. ते जर केलं नाही आणि जर सर्व सत्ता केंद्र एकाच ठिकाणी मुंबईमध्ये केंद्रित राहिली, प्रामुख्याने आज होतंय काय, तुम्ही मागच्या काळातही जरी बघितलं तरी मुंबईच्याच मंत्र्यांचं वर्चस्व राहिलं आहे. ग्रामीण भागातल्या मंत्र्यांना त्या तुलनेमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या आमदारांना सभागृहात फारसं बोलू दिलं जात नाही. आता थोडासा बदल उद्धव ठाकरेंकडे ज्यावेळेला सातत्याने नाराजी व्यक्त केली, त्याच्यानंतर ग्रामीण भागातल्या आमदारांना गेल्या 4-5-6 दिवसामध्ये बोलू दिले जाते, असं एक चित्र साधारणपणे दिसतंय. उद्धव ठाकरे सातत्याने आमदारांची भूमिका समजून घेत आहेत, त्यांच्या भावना समजून घेत आहेत, त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे आमदारही जी काही नाराजी असेल ती पक्ष पातळीवरती व्यक्त करतायत आणि त्यातनं संवादातनं यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत. नाही, पण विधिमंडळात सातत्यानं चर्चा होते की शिवसैनिक जे आहेत, जो आमदार आहे तो अस्वस्थ आहे आणि तो भाजपच्या संपर्कात आहे. तुम्हाला असं जाणवतं का की शिवसेनेचा आमदार हा भाजपचा संपर्कात आहे आणि येत्या काळात जर शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतला तर एक मोठा वर्ग शिवसेनेचा हा भाजपबरोबर जाऊ शकतो? नाही, पहिल्यांदा मला तर असं वाटतं की शिवसेना पाठिंबा काढेल अशी कुठे शक्यता मला दिसत नाहीये तुर्तास. कारण त्या तुलनेत जर बघितलं तर शेवटी भारतीय जनता पार्टीलाही पूर्ण काळ सत्ता राबवण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुठे अशी मानसिकता नाही आहे, त्यांनाही काम करून दाखवायचं आहे. आज परिस्थिती राज्याची जर आपण बघितली तर राज्यावर 4 लाख कोटीचं कर्ज आहे. आज घडीला आतापर्यंत 2 वर्षामध्ये ना कर्जमुक्ती आहे ना थेट लोकांची कुठली कामं करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा चांगली एवढीच भारतीय जनता पार्टीची उजवी बाजू आहे. तसं बघितलं तर मागच्या अधिवेशनामध्ये त्यांच्याही 16, 17, 18 मंत्र्यांवरती भ्रष्टाचार म्हणा किंवा वेगळ्या प्रकारची चिक्की घोटाळ्यापासून अनेक आरोप झाले होते. सुदैवाने शिवसेनेचे मंत्री अशा कुठल्या आरोपांमध्ये अजूनपर्यंत दिसत नाहीये. त्यातला एक भाग असा असू शकेल की ती मंडळी कामही करत नसावीत, अगदी मला माहित नाही, म्हणजे पण त्यांच्याकडे जी गर्दी दिसत नाहीये, ज्या तुलनेमध्ये परफॉर्मन्स त्यांचा दिसायला पाहिजे, ज्या तुलनेमध्ये लोकांमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचा ठसा दिसायला पाहिजे, एकनाथ शिंदे किंवा संजय राठोड सारखे एखाद 2 काही म्हणजे अपवाद वगळला तर असा प्रभाव पाडणारं व्यक्तिमत्व आता कुठे नाहीये. या सगळ्या याच्यामध्ये आगामी काळात मूळ जी चर्चा आहे की आमदारांमध्ये ग्रामीण भागातल्या नाराजी आहे, शहरी भागातल्या आमदारांची नाराजी आहे आणि मंत्रिमंडळामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. आता उद्धव ठाकरे भाकरी फिरवणं हा जो मगाशी तू निलेश मुद्दा म्हणालास तो अगदी बरोबर आहे. आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांना तो निर्णय घ्यावाच लागेल, अन्यथा ही नाराजी फार मोठ्या प्रमाणामध्ये डोकं वर काढेल, यात कुठलीही शंका राहणार नाही. आणि मला आचार्यजी आपण आशिषजींकडे जाऊ हाच मुद्दा घेऊन. 2-4 महिन्यामध्ये कदाचित आपण आशिषजींना हाच मुद्दा घेऊन जाऊया. आशिषजी, भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे असं नेता म्हणून, पक्षाचा माजी आमदार म्हणून तुम्हाला वाटतं की आता नव्या नेतृत्वामध्ये, जसं आचार्यांनी म्हटलं की विभागवार नेतृत्व तयार करण्याची गरज आहे, सगळं नेतृत्व हे मुंबई आणि कोकणपुरतं मर्यादित ठेवणं, तितक्यापुरती निर्णय प्रक्रिया मर्यादित ठेवणं हे शिवसेनेसाठी येत्या काळात वाढीला बाधक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, निश्चितच अत्रे साहेबांनी जी बाबी या ठिकाणी उपस्थित केली त्याच्यापैकी काही मतांशी मी निश्चितच सहमत आहे की हे वस्तुस्थिती आहे की मुंबई आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि शिवसेनेसाठी ही जी भूमी आहे या भागाचे जे मतदार आहे खूप फेवरेबल आहे आणि त्यामुळे ज्या जागेमध्ये शिवसेनेची मोठी झाली, ज्या भागाच्या लोकांनी शिवसेनेला खूप जास्त समर्थन दिलं, शेवटी फक्त नेत्यांचा विषय नाही तर मुंबईच्या लोकांनी सदैव शिवसेनेच्या पाठीशी मुंबई राहिलेली आहे, कोकण सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला आहे. त्यामुळे निश्चितच की जे लोक शिवसेनेला वर्षानुवर्ष शिवसेनेला मतदान देत आहे, शेवटी त्या म्हणजे मंत्र्यांना किंवा आमदारांना न्याय देण्यापेक्षा त्या भागातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना आणि त्या भागाच्या जनतेला जास्तीत जास्त न्याय आपल्याला देता यावा यासाठी मुंबईच्या लोकांना कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये झुकतं माप देणं हे योग्यही होतं आणि ती भूमिका माननीय पक्षप्रमुखांनी त्या कालावधीत घेतली होती, ती सुद्धा योग्य होती. त्यांचा देखील पक्षासाठी अनेक वर्षापासूनचा योगदान होता. परंतु आता पूर्ण विभागवार पक्षाला मोठं झालं पाहिजे. विदर्भातसुद्धा शिवसेना मोठी झाली पाहिजे, पूर्व विदर्भातसुद्धा मोठी झाली पाहिजे, मराठवाड्यातसुद्धा झाली पाहिजे,
खानदेशमध्ये सुद्धा झाली पाहिजे. त्यामुळे एकंदरीमध्ये सर्व भागामध्ये शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व मोठे व्हावे आणि ही जी शिवसैनिकांची जी काही भावना आहे, शेवटी पक्षप्रमुख हे आमच्या पक्षामध्ये शिवसैनिकांच्या मनात जे काही आहे त्याचा आदर हे पक्षप्रमुख सदैव करत असतात आणि महाराष्ट्राच्या शिवसैनिकांकडून जे काही फीडबॅक माननीय पक्षप्रमुखांना मिळाला असेल, तो जो काही मिळाला असेल ते काही मी सांगू शकत नाही, परंतु त्याला अनुसरून भविष्याच्या दूरदृष्टी ठेवून पक्षाला 2019च्या निवडणुकीमध्ये, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय बदल अपेक्षित आहे आणि आमदारांची भावना काय आहे आणि निवडून आलेल्या आमदारांना अधिक प्रमाणामध्ये काही न्याय देता येईल का, मंत्रिपदाची संख्या जरी मर्यादित आमच्याकडे असली परंतु त्या माध्यमातून, त्या खात्यांच्या माध्यमातून भविष्यात नवीन लोकांना संधी देऊन अधिक चांगला परफॉर्मन्स करता येईल का, याच्या संदर्भामध्ये माननीय पक्षप्रमुख भावना ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो निर्णय निश्चितच आमदारांच्या भावनेप्रमाणे ते निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्व मान्य करतील. अगदी आमदारांच्या भावनेप्रमाणे शिवसेना प्रमुख जे आहे ते निर्णय घेतील अशा स्वरूपाची आशा आशिष जयस्वाल हे व्यक्त करतायत. निश्चितपणे तसा निर्णय होतो का याकडे सर्वांचं लक्ष असेल. आपण आता हाकेंकडे जाऊयात. हाकेजी, मुख्यतः शिवसेनेत अस्वस्थता आहे. शिवसेना ही सातत्यानं भाजपला डिवचते आहे, सरकारमधून बाहेर पडू अशा स्वरूपाची भाषा करते, विरोधक सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडते. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडून म्हणजे भाजपकडून सांगितलं जातं आहे की काँग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात आहे, राष्ट्रवादीचे आमदार काही संपर्कात आहेत, सेनेचे काही आमदार संपर्कात आहेत की नाही भाजपच्या? नाही निलेश, दोन गोष्टी आपण याच्यात लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी एक स्वतंत्र पक्ष आहे आणि शिवसेना हे एक स्वतंत्र पक्ष आहे. हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत आणि हे दोन वेगळे पक्ष असल्यामुळे दोन पक्षांच्या पक्ष म्हणून काही भूमिका वेगळ्या असण्याचं स्वाभाविक आहे. सरकार म्हणून जेव्हा एकत्र जरी काम करतात तर सरकार म्हणून काम करत असताना सरकारची भूमिका ही, शिवसेनेचे जे मंत्री जरी असले तर सरकारची भूमिका ही जेव्हा ते मांडतात किंवा सरकारच्या भूमिकेशी ते सहमत असतात तेव्हा ते सरकार म्हणून असतात. पण जेव्हा पक्ष म्हणून जेव्हा विचार केला जातो तेव्हा शिवसेनेच्या काही त्यांचा स्वतःचा काही अजेंडा आहे आणि ते शिवसेनेचा जो अजेंडा आहे तो पक्ष म्हणून तो अजेंडा आपला पुढे नेणारच, पुढे रेटणारच. आणि आज जो काही या सरकारमधल्या सरकारच्या भूमिकांबद्दल किंवा सरकारबद्दल जो त्यांचा विरोध आहे तो पक्ष म्हणून आहे. तो सरकार म्हणून, मंत्री म्हणून ते विरोध करत नाहीत, तर पार्टी पक्ष म्हणून ते विरोध करत आहेत. आणि असं माझं म्हणणं आहे की दोन पक्ष अनेकदा आपण बघितलेलं आहे की जेव्हा अनेक पक्ष एकत्र येऊन अशा पद्धतीचे सरकार होतात तेव्हा प्रत्येकजण आपल्या आपल्या पक्षाच्या भूमिका वेगळ्या पद्धतीनं मांडत तरीही सरकारमध्ये एक सामंजस्याचं वातावरण राहावं या दृष्टीनं जे म्हणून शिवसेनेचे जे काही धोरणात्मक म्हणा किंवा पक्षाच्या काही भूमिका आहेत त्याला सुद्धा नीटपणे मदत करण्याचं, त्यांना सपोर्ट करण्याचं, त्यांना सामावून घेण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारची आहे. अगदी आपण सामावून घेण्याची भूमिका आहे असं तुम्ही म्हणताय, मात्र चित्र तसं तयार होत नाही. सेनेच्या आमदारांना तसं वाटत नाही की भाजप आपल्याला सामावून घेत आहे, योग्य तो सत्तेचा वाटा देत आहे अशा स्वरूपाचं चित्र सध्या तरी शिवसेनेच्या आमदारांमध्ये किंवा शिवसैनिकांमध्ये आहे अशी परिस्थिती नाही. आणि त्यातूनच भाजप विरोधी भावना जी आहे ती सातत्यानं सामना असो किंवा आमदार असो यांच्यातून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण आचार्यांकडे जाऊयात परत एकदा. आचार्यजी, जर भाकरी उलथवली गेली नाही तर शिवसेना कोणत्या मार्गाने जाताना पाहायला मिळेल? कारण तुमच्या मताशी तुमच्या मताचं मला जरा खोडायचं आहे. बोला हाके, बोला. ठीक आहे निलेश, मला तुमच्या या मुद्द्यावरती थोडंसं बोलू? हो, बोला बोला. निलेश, बोलू का? बोला बोला हाके साहेब, बोला. हॅलो. हां, नाही, मुळात काय झालंय माहिती आहे की मुळात आमच्या बोलतो आमच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये फार मोठ्या स्वरूपाचे मतभेद नाही आहेत, परंतु मध्ये आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये मतभेद म्हणजे कसे निर्माण होऊ शकतात, काही होतील याच्या अनुषंगानं आपण माध्यमच याच्यामध्ये अधिक म्हणजे काय त्याला म्हणतात की हागेमध्ये तेल ओतण्याचं काम सुरू आहे. पण सामना आमच्यापेक्षा उग्र प्रतिक्रिया ही सामनातून येते. सामना जे ते शिवसेनेचं मुखपत्र आहे ते काय आमचं मुखपत्र नाही आहे, ते शिवसैनिकाचीच भूमिका व्यक्त करताना पाहायला मिळतं. त्यामुळे ठीक आहे, मला तुमची प्रतिक्रिया कळली. आपण आचार्यांकडे जाऊयात परत. आचार्य, तुम्हाला असं वाटतं का की जर आता शिवसेनेत नेतृत्व बदल, मंत्रिपदावरच्या नेत्यांमध्ये बदल जर झाले नाही, भाकरी ही फिरवली गेली नाही तर शिवसेना ही येत्या काळामध्ये विधिमंडळामध्ये अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळेल? निश्चितपणे शिवसेनेला याच्यामध्ये गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. जे मंडळी लोकांमध्ये निवडून आलेले आहेत, प्रामुख्याने मगाशी मी जे म्हटलं त्याप्रमाणे विभागवार नेतृत्व त्यांना उभं करायला लागेल. त्यासाठी ग्रामीण भागामध्ये यांच्याकडे शिवसेनेमध्ये अनेक चांगले ग्रामीण भागातले आमदार आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत.
ह्यांना कुठेतरी मंत्रिपदावरती संधी देऊन थेट लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना संधी देण्याची आता गरज आहे आणि एक नवीन नेतृत्व उभं करायचं आहे. कारण हाके जरी काही म्हणत असले तरी भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे आणि ती मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. अगदी ग्रामपंचायतीपासून केंद्रापर्यंत सर्वत्र त्यांना फक्त भारतीय जनता पार्टीच उभी करायची आहे. काँग्रेस मुक्त जरी म्हणत असले तरी महाराष्ट्रात त्यांची भूमिका शिवसेना मुक्त अशीच आहे आणि तशीच त्यांची वाटचाल आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला पक्ष म्हणून टिकून राहण्यासाठी संघर्ष हा करावाच लागणार आहे. ते सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका जी बजावत बदल हा आहे, तो करावाच त्यांना लागेल, मोठ्या प्रमाणावर करावा लागेल. आशिष जयस्वाल यांची शेवटची प्रतिक्रिया घेऊ आणि त्यानंतर हा कार्यक्रम थांबवूयात. आशिषजी, या पूर्ण चर्चेनंतर शिवसैनिक म्हणून, एक माजी आमदार म्हणून काय प्रतिक्रिया तुमची? तुम्हाला असं वाटतं की बदल करण्याची वेळ आली आहे? संदीप आचार्यजी यांनी जे म्हटलं की काही प्रमाणामध्ये नवीन नेतृत्वाला संधी देणं हे निश्चितच आवश्यक आहे, परंतु पक्षप्रमुखांनी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या निलेशजी, की जेव्हा युती तुटली, आम्हाला युती तुटणार आहे असं अपेक्षित नसताना तेव्हा एवढ्या नरेंद्रजी मोदी यांच्या लाटेमध्ये एकट्या माननीय उद्धवजींनी स्वतःच्या भरोशावर 63 आमदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आणले. हा एक माननीय शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर हे निश्चितच एक मोठं यश शिवसेनेला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाशी युती नसताना स्वबळावर 63 आमदार माननीय पक्षप्रमुखांनी आम्ही शिवसेनेच्या यशाला नाकारतच नाही. आम्ही काय म्हणतोय की सर्वसामान्यातून आलेलं जे नेतृत्व आहे त्याला योग्य ती जागा मिळणं अपेक्षित आहे, ती मिळत नाही. तुम्हाला असं वाटतंय? निश्चितपणे वाटतंय, पण ते व्यक्त करता येत नाही कारण सार्वजनिक पातळीवर पक्षांतर्गत विषय मांडायचे कसे, हा प्रमुख मुद्दा जो आहे तो आशिष जयस्वालांसमोरचा आहे. तेला तांबोळ्यांचा पक्ष, सर्वसामान्यांचा पक्ष, जातविरहित पक्ष म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना वाढली तीच मुख्यतः सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बळावर, शिवसैनिकाच्या बळावर. आणि बाळासाहेबांनी त्या प्रत्येक शिवसैनिकाला मोठं केलं, मंत्रिपद दिलं, ताकद दिली आणि त्यातूनच शिवसेना ही उभी राहिली. मात्र आजच्या शिवसेनेत तसं घडत नाही, अशा स्वरूपाचं चित्र आहे. ताकद ही सर्वसामान्य शिवसैनिकाला नाही तर शिवसैनिकाची ताकद ही काही मुठभर लोकांना दिली जाते, अशा स्वरूपाचं चित्र आहे. आणि त्यामुळे जर शिवसैनिकांमधली, आमदारांमधली अस्वस्थता सेनेला दूर करायची असेल तर शिवसेनेला भाकरी फिरवावी लागेल. मंत्रिपदं जी अकार्यक्षम मंत्री आहेत त्यांना हटवावं लागेल आणि जे जनसामान्यातून येत नाही अशा काही मंत्र्यांचा तरी पुनर्विचार करावा लागेल. आणि तो पुनर्विचार करण्याची ही अंतिम घटिका आहे, अंतिम वेळ आहे असं मानायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा करूया आणि आजच्या हा लक्षवेधीची जी चर्चा आहे ती थांबवूया. मात्र त्या अगोदर आशिष जयस्वालजी, गणेश हाकेजी, त्याचबरोबर राहुल नार्वेकर आणि संदीप आचार्य, तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बघत रहा जय महाराष्ट्र.